तर आज बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं बघतो? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य शासन या संदर्भात चौकशी करणार. मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. सध्या गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुटवडा नाही असं म्हटलं जाते. मात्र युद्ध परिस्थिती जर लांबलीच तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील. जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत त्यावर विश्वास ठेवावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.